जाफरानी म्हैस 7-7 लिटर दूध देते त्या टायमाला. आता गाभणी आहे. आता याला चालू आहे 8वा महिना चालू आहे. कितीला घेतल तो? त्याची किंमत आहे बघा 160 सांगितली. बाजारातून आणणार का? बाजारातून आम्ही आणत नाही. घरगुती सांगतो. कसं काय? बाजारातल्या बरोबर विश्वासाच्या भेटत नाही. घरगुती आणले की विश्वासानं देतात. शुक्राचा वापर करतो. मी त्याच्यामध्ये मिक्स करून पीठ वापरतो. चक्कीमध्ये दळून. चक्कीमध्ये दळून पीठ वापरतो. तुमचा आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर तुम्हाला गायवाबद्दल सगळी माहिती देतील संजू मातनकर. तर तुम्ही व्हिडिओ शेवट पर्यंत बघत राहा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर. जो मारुती मातनकर मुक्काम पोस्ट करतो. तालुका उदगीर जिल्हा लातूर. दुसरा काही कलेक्शन जो आहे गावाचा गोठा आहे. त्याच्यात 15 गाय होता. हे बघा आम्ही घेतलेली किंमत हिची आहे 80 रुपये. दूध दूध देते 8 लिटर दूध देते. आता हे घेतले 90 ला. 90 ला. हिनं पण तेवढंच दूध. हे घेतलेली 110 एकदा 10,000 लिटर दूध देते. एक टाइम. हा हे हाय ते 140. 41. किने किती देते? 18 लिटर. किती दिवस झाले घेऊन तिला? 6 महिने. एवढ्या किमतीचं दूध झालं म्हणजे तिनं नील. आता इथून फायद्यात आहे. इथून फायद्यात आहे. हा हा. तिने किती दिले? 9 लिटर. किती वर्ष झालं आपल्याकडे? हे पण आता घेतलं 1 वर्ष झालं. हे कारवड दिसायला हे टार्गेट आहे. 5-5 लिटर दूध देते. 5-5 लिटर. तिची किंमत 60,000. 60,000 ला आणली. तेव्हा किमती महाग होत्या का म्हणतो? आता परत आता वाढलेली आहेत किमती. आता दुसरीकडे येऊ. म्हणजे कधी घेतलेले आहेत? कोणत्या ह्याच्यामध्ये घेतलेले? मार्केट डाऊन होते. हा. आता डबल झाले मार्केट. आणि ही हे बघा ह्याची किंमत 1.25 लाख. 1.25 लाख. किती देते दूध? 9 लिटर. तिला झालं 2 वर्ष झालं. डबल फायदा. ही एवढी पातळ गाय आहे. माणूस जर गेला समोर उडी जर मारली तर डोक्यावरच बसतो. आणि हे पण गाय बघा 31 ची. अरे बा. ही हे कमी देते. किती देते? 7-7. हिची किंमत? 4,000. उन्हाळ्यात वैरणीचं सगळं कमतरता होती मग खराब झालेली असते. तरी हिनं बी 9 दूध दिले. 9. हिची 1 लाख किंमत. आणि हे बसलेली दुधाची आहे. घरचे येतात. गाबा गेले का? आणि ते पण गेल्यात. वा वा. जाफरानी म्हैस 7-7 लिटर दूध देते त्या टायमाला. आता गाभणी आहे. आता याला चालू आहे 8वा महिना चालू आहे. कितीला घेतल तो? त्याची किंमत आहे बघा 160. 160 घेतलेली. आता 180 ला जाते. मागून गेल्यात. मागून गेले. आणि ही आपल्याला दूध खाण्यासाठी गावरान म्हैस घेतलेली. तरी ह्यानं बी 3.5 दूध देते त्या टायमाला. आणि ही हिची वगार बाजारातून आणणार का? घरगुती सांगतो. कसं काय? बाजारातल्या बरोबर विश्वासाच्या भेटत नाही. घरगुती आणले की विश्वासानं देतात. 12 6 महिने झाले. एकूण किती गाई आहेत? 15 गाई आहेत आपल्या. 15. दुधाचे किती आहेत? दुधाच्या ह्याच्यात बघा 8 लिटर दुधाचे आहेत. हा. 15 गाई 15 आहेत. रोजचं दूध किती जाते? दोन्ही कामातून मिळून आपलं 30 लिटर जाते. हा. कमी झाले का सध्याला? सध्या आता हे गाभणी आहे गाय. 4-5 गाई गाभणी आहेत. 7वा महिना आहे. 7वा. नंतर आमचं आणखीन वाढतं दूध.
पुन्हा किती जाते? पुन्हा जातं पुन्हा 150 लिटर तर जातं. हा. म्हणजे रोजची कमाई किती आहे? रोजचं किती होते दूध कितीही? रोजचं आमच्या महिन्यामध्ये तर बाबा 6,000चं दूध होतं रोजचं. आणि त्याच्यात किती जाते? खर्च किती होत आहे? 2,000 रुपये खर्च येतो. म्हणजे 4,000 रुपये उरतात. हा. चारा का टाकतो? चारा एक गवत आहे त्याला गवत लावलेलं आहे. हा. 1 एकर गवत आहे. खाली बी आहे का? मका आहे त्याच्यात. मका. चंदी? चंदी आणि सुग्रास आहे. ते दिसते ना. चंदी. सुग्रास. सुग्रास कस काय घालतो का जनावर चांगली? दूध वाढतो सुग्रास. हा. त्यानंतर पीठ पण वापरतो आम्ही जेवायला. तिकडे चक्की बी आहे वाटतं. चक्की आहे, चक्की आहे, चक्की आहे. त्याला दाव. कडबा आहे. गाई धुवायची मशीन आहे आमच्याकडे. गाय धुवायची मशीन कितीला घेतला होई? वायर काढली. गाई आता जी किती दिवसाला देतो दर? 2 दिवसाला येतो. पावसामुळे गुंडाळून ठेवला का म्हणाल? तिकडे कडबा कुट्टी आहे वाटतं. शेण शेण का करता? शेण निघते बघा, वर्षाला 1 लाख 1.5 लाखापर्यंत शेण असतं. इकडे खड्ड्यात टाकता. हे टमाटे जरा इकडं शेतात वापरून बाकी वर्षाला आमचं 4 एकर लांब लोड हाताने. काही पिकासाठी गिरणी घेतलेली आहे. पाऊस विलायला बांधून ठेवला. ती हा ह्याचं हे चेंज आहे, सुग्रास आहे. सुग्रास. सुग्रास कस काय? जनावराला याच्यापासून कॅल्शियम मिळते. चांगले तंदुरुस्त राहतात जनावर. म्हणून हेच वापरतो. आणि दूध कशाने काढता? दूध आता मशीन आहे त्याचं. बाहेर काढून ठेव. मशीन आहे. फ्रीज आहे. 1 टन दूध फ्रीज मध्ये ठेवतो. फ्रीज. कधी दुपारचं पण दूध काढतो कधी कधी. सुग्रास वापरतो. आणि त्याच्यामध्ये मिक्स करून हे पीठ वापरतो जेव्हा चक्की मध्ये दळून. चक्कीमध्ये वापरतो, पीठ वापरतो. म्हणजे खर्च कमी होते. जास्त पैसे लागत नाही. म्हशी बी कारवड होती का? हा, कारवड होती आणि आधी लहानच होती. आता 3 वर्ष झालं आमच्या पिकाचं. किती वर्ष झालं तुमचा हे व्यवसाय? व्यवसाय आमचा चालू करून आम्हाला 6 वर्ष झाली. 6 वर्ष. 6 वर्ष. कमी गाई एवढ्या नाही. वाढवत गेलो आणि पुढे वाढत गेलो. पहिल्या सुरू आमच्याकडे 2च होत्या. 2च होत्या. आणि एवढं आम्ही सगळं घरीच करतो. म्हणजे माणूस नाहीच बाहेरचा. नोकरीवर नाही. किती जण आहो तुम्ही? तिघ भाऊ. तिथं एक आहेत का? तर आता त्या ठिकाणी इथं पत्र घालायल्यात. घामागडच झाल्यात मालक. हैराण झाल्यात फोडून. बघा सांगा कोणी ओळखीचं बघत असलं तर कमेंट मध्ये नक्की सांगा यांचं. हे बघा कडब्याची थप्पी आणि याची लावून ठेवलेली आहे. झाकून घरी पाण्याला कडबा वापरतो. विहिरी टायमाला ते गवत आहे. हे बघा गवत. मका आहे का तिकडे? मका. मका आहे. 1 एकर मका पेरलेले आहेत. पाऊस लागला की कडबा. सुट्टीमध्ये सुट्टी करून ही गवत आणि ती कडबा कुट्टी करून. आपल्याला हायड्रोपोनिक योजना राबवायची आहे. सरकारमधून योजना मिळाली. 3 फुटापर्यंत वाढ करून जनावराला थंडी लागत नाही, वैरण लागत नाही. चंदीची वैरणीची बचत होते. तर ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते व्हिडिओमध्ये भेटेल बघायला. हे बघा आपल्याला पहिल्या येताला येणार 10-11 लिटर दूध देईल. तर ह्या येताला किती देईल आणि याची किंमत काय असेल ते तुम्ही कमेंट करा. जय हिंद जय महाराष्ट्र. आजचा व्हिडिओ इथे संपला. पुढला व्हिडिओ आपण नेक्स्ट टाइममध्ये हायड्रोपोनिकचा दाखवूया. ते योजना दाखवूया तिथे. आणि